7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. अतिप्रभावशाली लोकांच्या 7 सवयी. या 7 सवयींमध्ये आपण 3 नंबरची सवय पाहत आहोत, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. या सवयीचा आपल्याला जीवनामध्ये अतिशय प्रभावीपणे उपयोग करून घ्यायचा आहे. या सवयीचा आपल्याला जीवनामध्ये हायली इफेक्टिव्ह उपयोग करून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हायली इफेक्टिव्ह बनायचे आहे. आणि हे बनण्यासाठी स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात की हाऊ टू पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट. पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट ही सवय आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे अवलंबली पाहिजे, कशा प्रकारे याचा उपयोग केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत, महत्त्वाचे पॉईंट्स दिलेले आहेत. चला तर या पॉईंट्समध्ये आपण सर्वात प्रथम कोणता पॉईंट दिलेला आहे तो पाहू. प्लॅन युअर डे. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हायली इफेक्टिव्ह बनायचे असेल, अति प्रभावशाली बनायचे असेल, तर परमेश्वराने दिलेला तुमचा हा जो प्रत्येक दिवस आहे, या दिवसाचे तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले पाहिजे. मला सकाळी काय करायचे आहे, मला दुपारी काय करायचे आहे, रात्री काय करायचे आहे, अशा प्रकारचे एक जबरदस्त नियोजन पाहिजे. हे नियोजन तुमचे प्रत्येक दिवसाचे पाहिजे. आपण जर मोठमोठे अधिकारी पाहिले तर हे अधिकारी आपल्या जवळ नेहमी डायरी ठेवतात. या डायरीमध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद असते. ही का नोंद केलेली असते? कारण प्रत्येक दिवसाचे नियोजन करणे आणि नियोजन लक्षात ठेवणे हे आपल्याला शक्य होत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला ती नोंदवही ठेवावी लागते, एक डायरी ठेवावी लागते. त्यानंतर त्यांनी सांगितलं सेट प्रायोरिटीज ऑफ वर्क. आपल्या दिवसाचे नियोजन केल्यानंतर मला प्रायोरिटीज सेट कराव्या लागतील. मला सर्वात महत्त्वाची कामे कोणती आहेत, दिवसभरामध्ये जी कामे आहेत या कामामध्ये आपण प्राथमिकता ठरविली पाहिजे. सर्वात अगोदर कोणते काम केले पाहिजे, त्यानंतर 2 नंबरवर कोणते काम केले पाहिजे, आणि कोणते काम मी केले नाही तरीही चालेल अशा प्रकारचे आपण प्रायोरिटीज सेट केल्या पाहिजेत. त्यानंतर डू इम्पॉर्टंट वर्क्स फर्स्ट. आणि म्हणून स्टीफन आर कवी या ठिकाणी सांगतात की जी सर्वात महत्त्वाची कामे आहेत ही सर्वात अगोदर आपण केली पाहिजे, कारण महत्त्वाच्या कामापासून सर्वात जास्त फायदा आपल्याला मिळणार असतो. आणि जी कामे आपल्याला सर्वात जास्त फायदा देणारी आहेत, जी कामे आपल्याला सर्वात उपयुक्त आहेत, तीच कामे आपण सर्वात अगोदर केली पाहिजेत. म्हणून स्टीफन आर कवी सांगतात डू इम्पॉर्टंट वर्क्स फर्स्ट. फाईन टाईम वेस्टर्स अँड अवॉइड. आपण रोजचे जीवन जगत असताना आपला बराच वेळ असा जातो की हे जे टाईम वेस्टर्स आहेत, ज्या कामांसाठी आपण वेळ दिला तरीही त्या कामापासून आपल्याला कोणताही मोबदला मिळत नाही, त्या कामांपासून आपल्याला कोणताही फायदा होत नाही, तरीही आपण ती कामे रोज करतच असतो. आणि या सर्वांमध्ये काय होतं, आपला टाईम वेस्ट होत असतो. म्हणून स्टीफन आर कवी सांगतात की हे अशा प्रकारचे हे जे टाईम वेस्टर्स आहेत, हे टाईम वेस्टर्स आपण शोधले पाहिजेत आणि ते आपण टाळले पाहिजेत. कशासाठी? जर इफ यू वॉन्ट टू हायली इफेक्टिव्ह इन युअर लाईफ, यू हॅव टू फाइंड टाईम वेस्टर्स अँड avoid. If you started these types of works, you will be highly effective in your life.